आता अटकली राणी तुमची. ये 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 गेली गेली गेली. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांचे. तर आज आपल्या 2026 मधल्या पहिल्या मान्सून राईडला आम्ही सुरुवात करतो आहे आणि आज आहे आपली सबस्क्रायबर राईडसुद्धा. तर तब्बल आज हिस्ट्री घडणार आहे, कारण आत्तापर्यंतच्या 3 ते 3 वर्षांच्या सबस्क्रायबर राईडमध्ये ही सगळ्यात मोठी अशी होणार आहे, कारण तब्बल 55 जण येणार आहेत. 55 जण. तर आता आम्ही आहोत मालाडच्या पहिला मीटअप पॉईंटला. 5:30चा होता. ॲक्च्युली माझ्या गाडीची चावी हरवली, भेटतच नव्हती. तर आता फायनली आता पोचले 6 वाजलेले आहेत आणि इथे मालाडपासून 9 जण आहेत. आम्ही 9 बाईक्स आणि त्यावर 2 पिलियन्स आहेत, 3 पिलियन्स आहेत आणि यावेळी महिला मंडळसुद्धा आपल्याकडे बरंच असे आहे. तर आता फटाफट सगळ्यांची ओळख करून देतो. तर पहिल्यांदा आपल्यासोबत आहेत आमचे बंधू प्रथमेश, त्याच्यानंतर आमच्या सिस्टर इन बाई इकडे प्रियंका, त्याच्यानंतर मंगेश आपले भाऊबंधू, नमस्कार. त्यानंतर आपल्या राईडला हे चेहरे असतातच. नितेश, गुड मॉर्निंग. हा चिरतरुण चेहरा, यंगेस्ट. आणखी यंगेस्ट रायडर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत, लक्ष्मण भाऊ. त्यानंतर इथे आपले दीपक भाऊ, ते नाही आले ना? नाही. हां, आज हे आहेत आपल्यासोबत, त्यांचे बंधू नाहीत. त्यानंतर आणखी नवीन मंडळी आहेत आपल्यासोबत. रोशन, सॉरी नाव लक्षात ठेवायला थोडा उशीर होईल. विशाल आणि आपलं नाव धनश्री. तर असे काहीसे आत्ताचा आपला क्राऊड आहे. तर आता मी इथून निघतो आहे सेकंड मीटअप पॉईंटला. 7 वाजेपर्यंत पोचायचं आहे आणि इथून 30 किलोमीटर आहे आणि मान्सून राईड आहे, माहिती नाही वरुण देव येणार की नाही. तर काय शंका वाटते का? हां, आणखी आपले यंगेस्ट रायडर आलेले आहेत, पेट्रोल भरायला गेले होते. आता हेल्मेट काढू नका. तर इथे आपले योगेश शेठ, गुड मॉर्निंग. आणि काय बोलाल? गुड मॉर्निंग. बस व्हेरी गुड मॉर्निंग. थोडा उशीर झालेला आहे, आपण तो कव्हर करूया. हां, तर चला 6 वाजून 10 मिनटं झालेत. आता पुढचा प्रवास आपल्याला सांताक्रूझ मार्गे करायचा आहे आणि मजा येणार आहे. तर पावसाचं वातावरण पाहिजे तर मजा येईल थोडीशी. ही आमच्या गोरेगाव आरे कॉलनीमधली ग्रीनरी, एव्हरग्रीन. इथे कधी आलात तरी थंडावा असतो. तर आता आपल्याला 1-1.25 तासामध्ये पोचायचं आहे कळंबोलीच्या फाट्याला. वाशी प्लाझाचा पॉईंट होता, परंतु आता रायडर भरपूर झालेले आहेत आणि पहिल्यांदा आपल्या सबस्क्रायबर फॅमिली रायडरचा असा झुंड निघणार आहे, झुंड असा निघणार आहे ना. तर बघायला मजा येणार आहे. तर म्हणजे हा व्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर शेवटपर्यंत बघा. पहिला मान्सूनची राईड टुवर्ड्स मुंबई ते कोंढाणे केव्ज. तर मस्त असं आपला लाईनअप चाललं आहे आणि सुरुवातीला मी काय करतो माहिती आहे, जास्त म्हणजे जेव्हा लीड करतो ना आपण राईड, तर लीड पण करायची आणि मागूनसुद्धा टेल लीडसुद्धा करायची. कारण टेल लीडमुळे काय होतं माहिती आहे, काही जी नवीन मंडळी आलेली असतात ना, तर ती सुरुवातीला जास्त म्हणजे फास्ट वगैरे चालवत नाही, कारण ती क्वचितच काही जणं बाहेर पडतात. रायडिंगच्या हिशोबाने नाही, पण आपल्या निसर्गाची मजा घेण्यासाठी बाहेर पडतात. तर अशी मंडळी कोण कोण आहेत ती आपल्याला सुरुवातीच्या एक 15-20 मिनटात, अर्धा तासात समजतात की कोणाची रायडिंग पद्धत कशी आहे, कोण कशी काय गाडी चालवतं आहे. तर आता 50 जणांमध्ये तो अभ्यास करायला मला मजा येणार आहे. वाशीचा ब्रिज बघा ना किती मस्त दिसतोय. तर आपण अर्ध्या तासात पोचलो आहे वाशीला, कारण रस्ता मस्त खाली आहे. आणि हातात ग्लोव्ज का नाही घातले माहिती आहे, वायझरवर चिखल जो उडतो आहे ना, तो असा मी सारखा पुसतो आहे, त्याच्यामुळे हात पूर्ण माझा चॉकलेटी काळपटला, एकदम माखून गेला आहे मातीने. आणि लेन्ससुद्धा सारखी क्लिअर करावी लागते, कारण ते कळत नाही. आणि जेव्हा आपण एडिटिंग करतो तेव्हा कळतं, अरे लेन्सवर तर चिखल होता. एक पाण्याचा थेंब जरी लेन्सवर राहिला ना, तर पूर्ण फुटेज ब्लर करून टाकतो. कळंबोली सर्कल पोचले. कळंबोली सर्कल, चलो बाय. ACR क्लब महाराष्ट्र, ACR क्लब महाराष्ट्र.
आपला ऑफिशियली ग्रुपचं आता मी नाव ठेवलेलं आहे ऑल सी सी रायडर्स क्लब महाराष्ट्र. तर तो आपल्याला पुढे जाऊन जसे आपले फॉलोअर्स आणि रायडर्स वाढणार त्यानंतर आपल्याला रजिस्टरसुद्धा करायचं आहे. तर बहुतेक तो ताफा आपलाच आहे का काय असं वाटतंय. ओहो, क्या बात क्या बात क्या बात क्या बात क्या बात. भरपूर 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 संपते का नाही लाईनअप. हा हा आपला नाही वाटतं. हा अर्धे तिकडे अर्धे इकडे मधला गॅप आपला आहे की दुसऱ्याचा आहे. तर मंडळी फायनली 1-1.25 तासाच्या प्रवासानंतर आपल्या दुसऱ्या मीटअप पॉईंटला आलेलो आहे कळंबोलीला. आणि एवढे रायडर्स आहेत ना, मीच कन्फ्यूज झाले की हे आपलेच आहेत काय. तर आता सगळ्यांची ओळख करून घेऊया. आतमध्ये या. तर आपले यंगेस्ट रायडर विनोद भाऊ. यस यस नमस्कार. काय नाव? जय हरमलकर. अच्छा जय जय. भांडूपूरनं आलो आहे. ओके फर्स्ट राईड आहे तुमच्यासोबत सबस्क्रायबरसोबत. क्या बात क्या बात. मस्त मस्त. काय नाव आपलं? सुरेश आगळे कल्याणी. सुरेश सागळे. हां मला नवीन मंडळींना भेटायची खूप इच्छा आहे. हे रोजचे चेहरे तर आहेतच आपल्यासोबत. नवीन मंडळी नमस्कार. काय नाव? मुकेश पाटील. मुकेश पाटील. तुम्ही डबल सीट. हां आपलं तुम्ही डबल सीट. अच्छा अरे क्या बात. फायनली डबल सीट. हाय काय नाव? अमोल. ओके. अरे गाजर हलवा आणलाय. गाजरचा हलवा फेमस आहे. आणलाय का? हां अच्छा. नमस्कार. कसे असत? मस्त मजेत अगदी. आज मजा येता? पाऊस पडत की नाही? पडतलो. पडतलं ना. येस क्या बात आहे. हो नवीन यूट्यूबर ब्लॉगर तयार होत आहेत. काय म्हणता योगेश भाऊ? अरे योगेश नाही राजेश भाऊ. योगेश भाऊ. अरे योगेश तू कधी आला? नमस्कार. काय नाव? राहुल मानकामे. ओके राहुल मानकामे. तुम्ही डबल सन. हॅलो काय नाव आपलं? मेधांश मानकामे. मिठांस. हाय. तर आपला लाईनअप आज चिरा तळून बाळाने काय आणलंय? चिक्या कालच्या उपासाच्या. उपासाची हे राजगिरा एक शेंगदाणा. हां आणि इथे आपले विश्वनाथ भाऊ. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? म्हणजे आता असं गंमत झाले. भाऊ माझा तुला कोण तर इथे अजून आपले यंगेस्ट रायडर आलेले आहेत. रमेश भाऊ. क्या बात आहे. वेलकम वेलकम. हो हो आता राईडची चुटकी काय म्हणतात चस्के लागलेत. नुसते फिरतायत. नमस्कार. काय नाव आपलं? अमित मोरे. अमित मोरे. हॅलो आठवड्याला चालू आहे. काय नाव आपलं? संतोष लाड भांडू. ओके. तर हा आठवड्याला चालू आहे एक राईड. दर आठवड्याला. आराम नाही. मजा मजा मजा. तोच आराम आहे. बरोबर. संतोष लाड आणि सुभाष सुर्वे यांची लाईट चालू असते. या बात. तर मंडळी आपला जो लाईनअप दाखवतो तुम्हाला हा इथून जो चालू झाला आहे ना तो अगदी पार तिथपर्यंत गेला आहे आणि अजून काही रायडर्स यायचे बाकी आहेत. तर सगळ्यांना येऊ द्या. त्यानंतर एकत्रित इंट्रो करूया. आपल्याकडे व्लॉगरची कमी नाही बघा. वयाच्या 64व्या वर्षी तर आता सगळे जमलेले आहेत. तर आता शॉर्ट ब्रीफिंग आणि इंट्रोडक्शन करूया सगळ्यांचा फटाफटमध्ये. आणि एवढा क्राऊड भारी एक नंबर मस्त वाटते. पण तेवढीच आपली जिम्मेदारीसुद्धा वाढलेली आहे. सुप्रभात मंडळी. सुप्रभात सगळ्यांना. तर 2026च्या पहिल्या मान्सून राईडमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आणि पाहताय ना हे जग खूप सुंदर आहे. आणि या सुंदर जगाला पाहण्यासाठी पहिल्या मान्सून राईडचा आस्वाद मजा घेण्यासाठी आपल्यासोबत आज हिस्टोरिकल काउंट म्हणजे जे आपल्याला फॉलो करतात आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे ती आज म्हणजे जबरदस्त अशी आलेली आहे आपल्या राईडला. आणि अशीच आपली फॅमिली याच्यानंतरसुद्धा वाढत जाणार आहे. जर तुम्ही घरबसल्या हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हालासुद्धा येणाऱ्या पुढच्या राईडमध्ये जॉईन व्हायचं आहे. तर मंडळी आजच्या राईडबद्दल सांगतो शॉर्टमध्ये. तर आजची आपली राईड असणार आहे मुंबई ते कोंढाणे केव्ज. कोंढाणे केव्ज या बुद्धिस्ट लेणी आहेत
ज्या आपल्या कार्ला एकविरा देवी मंदिर इथे जशा लेणी आहेत तर त्या लेणी आहेत आणि सुंदर असा वरून धबधबा वाहतो तो पाहायचा आहे. त्याच्यानंतर पळसदरीमध्ये श्री स्वामी समर्थ यांचा मठ पाहायचा आहे आणि सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आहे अंदाजे 80 ते 100 फुटाची, तर तीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. कारण कालच होती आषाढी एकादशी, तर त्यानिमित्तानेच हा मी प्लॅन छोटासा शॉर्ट व्लॉगचा केलेला आहे. तर हा जो माझा जनसमुदाय आलेला आहे, माझी जी फॅमिली आलेली आहे त्यांच्याशी इंट्रोडक्शन करूया फटाफट, कारण एवढा सगळ्यांचं घेत बसलो तर 1 तास होईल. तर सगळ्यांचं नाव विचारूया आणि कुठून आलेत ते विचारूया आणि व्हिडिओच्या शेवटी आपण एक्सपिरियन्स विचारूया कसा काय असणार आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे राईडचे इन्स्ट्रक्शन देऊया आणि राईडला सुरुवात करूया. अजूनही आता 7:45 वाजलेत, 7ची वेळ होती, पण अजूनही 5-6 रायडर यायचे बाकी आहेत. तर हरकत नाही, ते आल्यावर डायरेक्ट त्यांना घेऊन पुढची राईड कंटिन्यू करूया. तर इथे पाहू शकता मी 2 गटामध्ये विभागलेले आहेत. इथे विराट कोहलीवाले, तिकडे रोहित शर्मावाले असे आपण गट विभागले आहेत. तर हे सगळे आपले इथे सगळे आहेत ते पहिल्यांदा जे नवीन आलेले आहेत त्या सगळ्या मंडळींना मी एक साईडला, म्हणजे जे जुने आहेत ते त्यांचे चेहरे बघतील आणि राईड करता करता आपापसात अजून मित्रता वाढेल. आणि इथून आपली ही सगळे हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सगळे आलेले आहेत. इथे व्लॉगरसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा बघा. इथे छोटे आहेत. पाऊस आणि मेन म्हणजे मान्सून राईड आहे, तर पाऊस तर पडलाच पाहिजे, पडतोय. तर फटाफट आला जोरात. रेनकोट घातले, टोप्या घाला. चला फटाफट आपली नावं सांगा आणि कुठून आलात ते. संतोष लाट भांडूप, सोलो रायडर. लक्ष्मण सामंत, गोरेगाव ईस्ट, ऑबेराय मॉल. स्किप. मुकेश पाटील, विठ्ठलवाडीहून आले. जागृती पाटील, विठ्ठलवाडी. धनश्री लटके, आरे कॉलनी, गोरेगाव. रोशन लटके, गोरेगाव, आरे कॉलनी. विशाल पाटील, आरे कॉलनी, गोरेगाव. राहुल मानकामे, ठाणे. मिधांश मानकामे, ठाणे. जय अरमलकर, भांडूप. अमित मोरे, भांडूप. सुरेश आगळे, कल्याण. अर्चना सूर्यवंशी, कुर्ला. अमोल खिलारी, कल्याण. मंगेश बेटकर, मालाड. प्रियंका बोबले फ्रॉम मलाड. प्रथमेश चोबले फ्रॉम मलाड. चिंतामणी घाणेकर, नालासोपारा विरार, पण आलो डोंबिवलीवरून. सिद्धार्थ देवळीकर, घनसोली. आदित्य गुरके दादा. हॅलो, मी मालाडचा चॉकलेट हिरो वसंत निकम. सुभाष सूर्यवंशी विरार. नाच सारंग, मानपूर. राहुल तनपुरे, सानपडा. योगेश कलवा. स्नेहल कांबळे, बदलापूर. त्याच्या भावने आल्या, आता पण सांगतो, दर व्हिडिओमध्ये सांगतो मी. सचिन सूर्यवंशी, कुर्ला. सुमित आठवणे, पनवेल. विश्वनाथ लोखंडे भाऊ बोलले कर्जतवरून इथे या, म्हणून कर्जतवरून इथं आलो सगळ्यांची इंट्रोडक्शन करायला. आता इथून कर्जतला जाणार. हां, माझं गावच कर्जत ते. संजय झोरे. नितेश आयला. नितेश कदम, कांदवली. मिथिला मोरे, घाटकोपर. सार्थक नागवे फ्रॉम डोंबिवली. श्रद्धा नागवेकर, डोंबिवली. दत्तात्रय घोडे, डोंबिवली. रमेश सुर्वे, घाटकोपर. कोण श्री राहिला. हां, शरद मोरे, घाटकोपर. क्या बात. श्री कुठून आहेस. कल्याणवरून. ओके. बरोबरची 4थी राईड आहे. आणि आपल्या टीममध्ये आहेत योगेश, त्यानंतर अन्वीजी मॅडम. तर फटाफट आता पावसाला सुरुवात झाली, रेनकोट घालूया कारण सगळेच भिजतील. परत मी राजकुमार पिळणकर, मालाड. मी सूरज नागेलकर, डोंबिवली. पकड. तर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचे जे बॅच आणि जे आपलं लिनियार्ड जे आहे किचनचं, तर ते पण आपण देतो आहे. त्याची नवीन मंडळी आहेत त्यांना आधी द्या, जुन्यांकडे आहे सगळ्यांकडे. फटाफट पावसाला सुरुवात झाली आहे. तर ही आहे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीची एक आठवण, जो आपल्यासोबत येतो. त्याला आता येईल, त्याच्यानंतर कधी येईल, कारण प्रत्येकालाच प्रत्येक वेळी येणं जमत नाही. त्याच्यामुळे ही आपली एक आठवण त्यांच्यासोबत कायम राहावी. तर इन शॉर्ट फटाफट सगळ्यांना पाऊस. तर म्हणजे आता आपण इथून चाललेलो आहोत. इथून 40 किलोमीटरवर खोपोलीचा जो रस्ता आहे ना, खोपोली रस्ता, सगळे रायडर्स पिलियन्स तर काय त्यांच्या धुंदीत असतात. तर जे रायडर्स आहेत, तर पुढे निशान भाऊ वगैरे असतील, मागे चिंतामणी, हा हातवर कर, हा मागे असेल, याच्या मागे राहू नका कोणी, नाहीतर जास्त चुकामुक होईल. आणि जास्त किलोमीटर नाही, त्याच्यामुळे 40-50 या स्पीडमध्ये चालायचं आहे. आणि पावसाची राईड आहे, त्याच्यामुळे मान्सून राईड मस्त होईल. 40 किलोमीटर नंतर पुढचा संवाद करू. तर आता फटाफट आपण रेन गिअर घालून निघूया. चला, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. हर हर आक्रमण.
क्या बात आहे मंडळी, क्या बात आहे. काय सुंदर अशी राईड आपली सुरुवात झालेली आहे. तर मला बिलीव्ह नाही होत आहे की ॲज अ स्कूटर रायडर मला इतके जण मस्त असं प्रेम देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, इतके व्हिडिओजना प्रेम देत आहेत आणि खूप अशी लोकं आलेली आहेत. तब्बल 55-57 रायडर्स आहेत आणि 42 बाईक्स आहेत. 42 बाबा, खतरनाक खतरनाक. तर आत्ताच मी ड्रोन शॉट घेतला आणि ड्रोन शॉट घेण्यासाठी मी योगेशच्या मागे बसलो आहे. योगेश गाडी चालवतो आहे कारण एका ठिकाणी थांबून नाही घेऊ शकत, त्याच्यामुळे चालता चालता घेतला. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाऊस पडला तर मान्सून राईडला सुरुवात झालेली आहे. एक नंबर. आणि आणखीन पाऊस यावा, त्याच्यामुळे कसं ना, जी आपल्याबरोबर लोक आली तर त्यांनासुद्धा आणखी आनंद येतो. कारण जो दिवस आपल्यासाठी त्यांनी दिलेला आहे तर त्यांचासुद्धा दिवस चांगला जावा हीच मी प्रार्थना करतो. चला आणि बघूया पुढची राईड आपली कशी काय होते. भाई ये सब पब्लिक अपनी अपनी क्या बोलते, देखो भाई अपना लाइनअप एक नंबर. ये है अपना लाइनअप, क्या बात. राईटला टाक. तर कसा वाटला लाईनअप? ऐका नाही, जबरदस्त. मग कसं भारी. तर फायनली अरविंद भाऊ आपल्या व्हिडिओमध्ये. क्या बात आहे. खूप छान वाटलं तुम्ही आलात. आणि या कुठे आहेत मॅडम? नमस्कार नमस्कार. आणि आपलं नाव? अमित सावंत. नमस्कार. या आहेत. ओके. आणि हा बाबू आला आहे. क्या बात आहे. तर यांना आता आपण घेतलेलं आहे. आता पुढची राईड कंटिन्यू करू. बाकीचे रायडर्स गेलेत पुढे. निघूया चला. हो चला, हळूहळू जाऊया. चला हळूहळू. चला हळूहळू येऊया. तर क्या बात आहे. आज अशा व्लॉगिंगचा आनंद घ्या तुम्ही. आज योगेश दादा पण बोलतो, तू आज असाच बोल. क्या बात आहे. आणि अरविंद भाऊसुद्धा आलेले आहेत. ते जास्त प्रतीक सुर्वे आपले टुरिंग लाईफवाले त्यांच्यासोबत असतात आणि ते स्वतःसुद्धा टूर ऑर्गनाईज करतात. तर आता आपण टुवर्ड्स चाललेलो आहोत कर्जतचा चौक फाटा. तर चौक फाट्यापासून पुढे आपला आहे नाश्त्याचा पॉईंट आणि 1 तासाची राईड आहे. 35-40 किलोमीटर. हा म्हणता आणि हा निसर्ग बघता बघता होऊन जातील. तर मंडळी पाहिलात ना, सुंदर असा लाईनअप होता आणि राईड तर आपली मस्तच होते. आणि आज वेगळ्या प्रकारची ब्लॉगिंग करतो आहे. तर आता आम्ही नाश्त्याला थांबलो आणि प्रॉपर वेळेमध्ये सगळे चालवत आहेत. तर कळंबोलीपासून 40 किलोमीटर राईड करून आता आपण पोचलो आहे नमस्ते कर्जत. तर नाश्ता करायला जर तुम्हाला कोणतं लोकेशन पाहिजे असेल, जर तुम्ही या साईडून करत असाल आणि जर तुम्ही कर्जतला जाणार असाल किंवा पळसदरी, आता इथे हा रस्ता जातो पळसदरीला आणि इथून हा रस्ता जातो कर्जतला. तर इथेच आहे हे फॅमिली रेस्टॉरंट नमस्ते कर्जत. आणि दरवेळी आलो तर इथे थांबतो. इथला मेदूवडा आणि मिसळपाव एक नंबर. आणि आपल्या गाड्यांचा लाईनअप बघा, पूर्ण झुंड इथे लागलेला आहे. एक नंबर. अर्ध्या गाड्या त्या पलीकडे. आणि आपला जो क्राऊड आहे ना बाबा भन्नाट. माझ्याकडे आज शब्द नाही आहेत काय बोलायला. तर आपला क्राऊड पूर्ण कंपार्टमेंटच आपल्या सगळ्या रायडर्सनी भरून गेलेले आहे. इथे सगळ्यात पहिला नाश्ता केलेले हे माणूस आहे. सगळ्यात पहिला. कोणाचं काय आलं पण नाही आहे इथे. बोटं पण चाटून काय बोटं तर इथे सिद्धेश भेटला नाहीस सुरुवातीला, लेट झाला. हां तर
जे मी VR1चं जॅकेट घेतलं ना परेल कस्टममधून, तर भावानेच मदत केली होती. भावाचा तिकडे वट आहे परेल कस्टममध्ये. पाहिजे ते घेऊ शकतो तुम्ही परेल कस्टममध्ये बेस्ट ऑफरमध्ये सगळे जॅकेट्सपासून एक्सेसरीजपासून सगळं बाईकच्या रिलेटेड सुद्धा सगळं सामान भेटतं. क्या बात. तर इथे जयूसुद्धा आलेला आहे. जयूनी आधी कैलासची राईड केली आहे, पण त्याचे व्हिडिओ नाही पाहायला मिळाले, व्लॉगच नाही केला. क्या बात आहे. तर आता नाश्ता केला ऑर्डर केला ना भाई, नाराज नको. हां, हे यंग रायडर आपल्याकडे आहेत. कसं वाटलं आत्तापर्यंत? बरं वाटलं आणि एक फ्रीज लाईफ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एवढे मी व्हिडिओ बघतोय, परत एक मी एवढे व्हिडिओ बघतोय ना, पण मी तुमचे जे व्हिडिओ बघून थोडी मला प्रेरणा मिळाली. तुमचे ते सगळे स्पॉट चित्रीकरण आणि बोला आपण पण थोडं इथे सामील होऊया. अँड आय एम फुली सॅटिस्फाईड. आणि नाव आय एम 65 पासवर्ड आहे माझं. म्हणजे आता रेकॉर्ड मोडला तुम्ही त्यांचा रेकॉर्ड मोडला. हो, तुमचा रेकॉर्ड मोडला यांनी 65. उभे राहा. तर सगळ्यात आजचा आपला क्राऊड आहे 56 56 हां 65 एज. क्या बात आहे. त्याच्यानंतर 65 नंतर कोण आहे? कोण? 64. त्याच्यानंतर 64 नंतर मामा तुमचं किती आहे? हां, तुम्ही अजून यंग आहे. नाही सॉरी, म्हातारे आहे. यंग आहे 36. 62. आणखी 63. टाळा. क्या बात. हो ठाकूर साहेब उभे राहा जरा, चेहरा दाखवा सगळ्यांना. किती वय वर्ष? माझं वय आता 62 आहे. 62. क्या बात आहे. आणखी कोण आहे? कोण लाजतंय काय? नाही, चॉकलेट वय झाले. त्यानंतर आपल्यासोबत मामा आहेत 59. पुढच्या वर्षी 60. नाही, कमी होत जाणार, वाढणार नाही, यंग होत जाणार. ग्रेट. तर हेच आहे आपल्या राईडचा मेन उद्देश. ही माणसं जी घरी टी व्हीमध्ये बघतात ना, तर स्वतःला पाहून इतका आनंद होणार ना तुम्हाला. तर मला प्रेरणा मिळते. आणि तुमची ती म्हणजे काय माहिती आहे, एक प्रेरणा मिळते, नुसती प्रेरणाच मिळते असं नाही. की तुमचं जे चित्रीकरण, तुमची बोलण्याची जी ढप आहे, आणि एवढ्या ग्रुप म्हणजे काय म्हणजे इंग्लिशमध्ये इझी टू टॉक बट डिफिकल्ट टू परफॉर्म. बरोबर. एवढं म्हणजे बोलणं सोपं आहे, पण एवढं ते मॅनेज करणं आणि ते वेल डिसिप्लिन सूत्रसंचालन कसं असं सूत्रबद्ध ते मला ना एकदम मी बारावलं. आणि आता यूट्यूबवर एवढे आहेत ना, पण मला ते बघून आणि मग मला वाटलं इथे आपण येऊया, स्वतःवरती प्रेम करा. आणि मला बरं वाटलं तुमची ती भाषाशैली, तुमचे जे स्पॉट चित्रीकरण करणं आणि सगळ्यांना सांभाळून घेणं. बरोबर. सगळ्यांना सांभाळून घेणं. दिवसाच्या शेवटी खूप काही घेऊन जाल शिदोरीला बांधून. हां. आणि एक असं आहे की जेव्हा पण व्हिडिओ बघतो ना, असं वाटतं बर्गमॅन आपणच चालवतोय, व्हिडिओ नाही बघत आहे. नवीन गाडी माझ्या नावावर करणार. आणि इथे आणखी एक आहेत जे बरेच मेसेज करतात की मी कोणावर जाणार नाही, तुमच्यावरच येणार. तर एक्सपिरियन्स हे सर जे बोलले ना, बरोबर आहे. तुमचं नियोजन आणि सगळ्यांना सांभाळून घेणे छान. मला हेच बरं वाटतं एकदम. म्हणजे एक असं आपण एक फॅमिली मेंबर आहोत असं वाटतं. छान वाटतं. आणि आपल्याकडे असं नाही, चुकणारे भरपूर आहेत जे 4-4 तास चुकून आहे ना पुण्याच्या दुसऱ्या मार्गाला जातात. हो सूर्यवंशी साहेब, हो सूर्यवंशी, जरा हात वर करा. ह्यांना गुगल मॅपसुद्धा बीट नाही करू शकत. म्हणजे एवढे चुकणारे आहेत ना, पण कसे सगळ्यांना मॅनेज करून चालायचं आहे. ह्याच त्या मेमरीज असतात. रायगडला 2 भाऊ चुकलेले आणि दोन्ही भाऊ सेम दिसतात. कोण चुकलं माहितीच नाही, दोन्ही भाऊ सेम दिसतात. तर ग्रेट अशा आठवणी. आणि फायनली मॅडमना विचारूया, मॅडम कसं वाटलं? मस्त मजा. पण आमच्याकडे कोण आलंच नाही मागायला सांगायला की तुम्हाला काय हवं. त्यांना माहिती आहे की तुमचा उपवास आहे. नाही, आता मी उपवास सोडणार आहे. एवढे पब्लिक आलं ना, हॉटेलमध्ये जागा कमी पडायला लागले. आम्ही एक्स्ट्रा टेबल आणले. इसको क्या बोलते भाई? अगले टाइम तो और आएगी पब्लिक.
तर चला आता नाश्ता करूया आणि पुढची राईड कंटिन्यू करूया. तर आता नाश्ता करून निघालो आम्ही. तर आता पुढचं आपली राईड असणार आहे टूवर डायरेक्ट कोंढाणे केव्स आणि आतमध्ये आहे ना गावागावातून रस्ता जातो. टोटल 45 मिनटं आहे आणि 12 किलोमीटर आहे. तर रस्ता आता मस्त असा गर्द झाडीचा गावागावातला लागणार आहे. तर मस्त एक्सपिरियन्स घेण्यासारखं असणार आहे. आणि नाश्ता जबरदस्त झाला, एक नंबर. सगळ्यांनी पोट भरून खाल्लं आहे. महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार कर्जत नगर परिषद. मस्त असं प्रवेशद्वार आहे. तर आता आपल्याला ती विठ्ठलाची मूर्ती लागेल कर्जतमधली, अतिशय सुंदर आहे. प्रति पंढरपूर नाव आहे तिचं. किती सुंदर दिसतंय. तर म्हणजे तुम्ही जेव्हा या गावातून येता ना तर रस्ते लेफ्ट राईट भरपूर आहेत. तर इथे कोंडिवडे गाव असं लिहिलेलं आहे इथे. तर हा रस्ता पकडून तुम्हाला जायचा, ॲरोसुद्धा आहे. तर हा रस्ता सरळ जातो आणि उल्हास नदी बाजूने जाते. तर इथे मी आय थिंक तिसऱ्यांदा येतो आहे. इथे माझी येण्याची वेळ आहे आणि मस्त असा नजारा आहे. तर इथे येतानाचा रस्ता थोडा ऑफरोड भेटणार तुम्हाला, कारण हा गावातला रस्ता आहे. इथे काय डांबरीकरण व्यवस्थित झालेलं नाही आहे. आणि जरी झालेलं असतं तरी पंचवार्षिक योजनेत कधीच हे लवकर होत नाही. एकदा केलं तर 10-15 वर्ष कोण लक्ष देत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गावातल्या अशा रस्त्यांची अवस्था ना खूप वाईट असते. ते लोक कसा सर्वाईव्ह करतात ना त्यांनाच माहिती. मेडिकल इमर्जन्सी झाली किंवा शाळेत जायचं झालं, खूप त्रासदायक आहे. पण ग्रीनरी लाजवाब. आणि आता पाऊस यायला सुरुवात झाली. तर आता तारंबळ उडणार सगळ्यांचे परत, कारण योगेशने पण रेनकोट काढून ठेवला आहे. योगेशच्या वसंत भाऊंकडे रेनकोट आला मस्त आला. ये रे पावसा तुला देतो पैसा आमचा संपला पण तू नको थांबला. तू ये, गरज आहे दादा, तुझी गरज आहे. मस्त. ये आता अटकली राणी तुमची. ये गेली. जाऊ दे पुढे एकदम. अभी BMW का ऑफ रोड का मजा आएगा. फर्स्ट मध्येच जाऊ दे. हां हे नाही भाई, बॅकअप नाही. जाणार. अरे नवीन गाडी तुला चालव, मी सांगतो ना. फर्स्टमध्ये जाऊ दे, हळूहळू जाऊ दे. इथून घे. ये येऊ दे. ये असं इथून ने. इथे सुक्का आहे. हां जाऊ दे, हळूहळू जाऊ दे. हां बस, लेफ्टला गाडी बघ. हां जाऊ दे. नेली लेफ्टला, टायर लेफ्ट ठेव. हां बस, सरळ नाही आता, सरळ टायर कर. हां जाऊ दे, सरळ जाऊ दे. तर मंडळी फायनली आता आपण पोचलो आहोत कोंढाणे केव्स. हा जो आपला स्पॉट आहे, बुद्धिस्ट लेणी आहेत आणि त्यानंतर मस्त असा सुंदर वॉटरफॉल आहे. तर त्यासाठी आपली मंडळी आता ट्रेक करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जर तुम्ही आपल्या राईडला येताना फक्त राईड नाही होत, सगळ्या प्रकारची धमाल होते. जसं आपण कोथळीगडला पहिली मान्सून राईड केली होती, फुल ऑफ रोडिंग ॲडव्हेंचर केला होता. इतर कुठल्याच राईड ब्लॉगमध्ये तुम्हाला कोणत्याच चॅनलवर पाहायला नाही मिळणार. तर आपल्या मंडळींना तो अनुभव देऊया. तर चला फायनली आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. पाऊस आता येत होता, आता थांबला आहे. हां काय पिऊ,
दिसतंय का नाही? वन पीस घालून आले. नाही, मॅक्सी तिची फेवरेट. काय भाऊ ना आला पण भावाला पूर्ण मजा भेटेल व्हिडिओ. मध्ये जात असताना नितीन पास्टे यांचे सबस्क्रायबर फॅमिलीचे 50-60 लोक आलेत. त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीने एक शोध लावलेला आहे की आदिमानव पहिला ह्या काळाचं काहीतरी वापरत होते जे पुढून आणि मागून पण घालायचे वस्त्र, ज्याला आता सुधारित भाषेमध्ये चड्डी असं म्हणतात. बस समाधान. चला बघितलं, तुम्ही नाही आलात तरी अशी मजा तुम्ही मिस केलेली आहे. का म्हणता? हा यही है जिंदगी. आम्ही 7:30 हे लक्षातच नाही की लक्षात नाही. इथे चॉकलेट बॉयचा फोटो सेशन चालू आहे. हो हो, चॉकलेट बॉय. आता काय नाही दुसरा. अरे हा आता करतो. हा ऍक्शन. हो हो, बघा बघा, सगळे फोटोशूट बघतायत. विकी तुम्हारी दोस्ती तो उसके पहले खरीदार हम होंगे. विकी तुम्हारी दोस्ती तो उसके पहले खरीदार हम होंगे. तुम्हें पता भी नहीं चलेगा कि तुम्हें पाकर सबसे अमीर हम होंगे. वाह 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 वाह. आप जैसे दोस्त मेरे साथ में है, अगर आप जैसे दोस्त मेरे साथ में है तो नितिन जी के राइडिंग में एक शान है, वरना भरी हुई महफिल में एक शमशान है. वाह 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 वाह. खेले दोस्ती का है मेरे दोस्तों, वरना जनाजा और बारात एक ही समान है. क्या बात है, क्या बात, क्या बात. चौकटासारी मोडेनं म्हणतो, मनासारखे जगेने म्हणतो. कधी कधी वाटतं मनासारखं जोगूया. बरोबर. चौकटासारी मोडेनं म्हणतो, मनासारखे जगेने म्हणतो. परिनेमका येऊन छळतो प्रश्न एककातील. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. जेलीत पाऊस चिंब भिजावे. वाटतं कधी पावसामध्ये चिंब भिजावं. मी कोकणातला आहे. जेलीत पाऊस चिंब भिजावे, सुचेल गाणे तिथेच गावे. मोडीचं शिंगे व्हावे, वासराचं सामील. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. कविता मी एक मिनिट. काय मग कशी वाटली कविता? एक नंबर, भारी. आता आपल्या बॅग 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 जाऊ द्या. पैसे आहेत त्यात, पैसे. मजा माहित आहे. हा हरवला तर तो हा गेलेला ना शोधायला. स्नेहल, तू कोणाला शोधायला गेलेला? भावाला. मंडळी, राईड सोबत मस्त अशी ट्रेकिंगची सुद्धा मजा येते. आणि इथे धबधबा बघा, काय जबरदस्त वाद आहे. आणि इथे थोडीशी वॉटर क्रॉसिंग आहे जी वरच्या डोंगरातून येते. आणि इथे ना सगळ्यांचे शूज भिजलेत. तर शूज भिजण्यापासून वाचवण्यासाठी दगडावरून जायचं. कारण शूज भिजले ना ते मुंबईला जाईपर्यंत चिक 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 चिक. पण भिजले तर भिजले, काय करू नाही शकत. चला, वाटरफॉल में एंजॉय करना चाहते हो, आ जाओ, दिखा दूंगा. संजी कोंडाणे लेणी आणि वॉटरफॉल बघण्यासाठी आपण मुंबईपासून इथपर्यंत राईड केलेली आपल्या 58 रायडर्सना घेऊन. तो फायनली तो विहंगम दृश्य दिसतंय. एक नंबर. असं वाटतं त्या धबधब्यावर जाऊ, मस्त शांत. चला.
तर फायनली पोचले कोंढा आणि लेणी आणि हा सुंदर असा वाहतोय धबधबा. तर ह्याला पाहून ना आपला गणपतीगडचा जो धबधबा आहे ना तो त्या केव्हच्या समोरून दिसतो, सेम तसाच वाटतोय आणि वरून असा रॅपलिंग करतोय की काय असा भास होतोय. एक नंबर जबरदस्त संपूर्ण आहे कोंढाणे लेणी आणि आवाज येत नसेल फार या धबधब्याचा जबरदस्त असा आवाज येतो. तर मंडळी मस्त हा कोंढाणे लेणी आणि कोंढाणे धबधबा छान असा एक्सप्लोर करून झाला आहे. खूप छान छान असे फोटोज वगैरे काढून झालेत. आणि जर ही पहिली मान्सून राईड तुमची मिस आऊट झाली असेल तर आम्ही काय नाही करू शकत, कारण एवढी धमाल केली ना, एवढी धमाल केली, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. तर आता इकडून आता खाली उतरायचं आपल्याला 1 तासाचा ट्रेक आहे. परत डिसेंड करायचा आणि त्याच्यानंतर बघूया जेवायला जाऊया. कसं वाटलं? एकदम मजा भारी. तर चला आता इथून उतरायला सुरुवात करूया. आणि इथून निघायची तर इच्छा होत नाही, पण क्राऊड भरपूर आहे. त्याच्यामध्ये कसं आहे आपल्याकडे क्राऊड जास्त आहे. आता फोटोमुळे एकत्र आलेत, परत ते बिखरले गेले तर शोधणं मुश्किल होऊन जाईल. तर आता माघारायची वाट धरूया. One hour later. तर मंडळी सुंदर अशा राईडनंतर आणि मस्त अशा कोंढाणे केव्हच्या ट्रेकिंगनंतर आता फायनली सगळ्यांना दमलेत आणि जबरदस्त भुका लागल्या. तर आम्ही कर्जतमधल्या घरंदाज मिजाज हे इथलं फेमस हॉटेल आहे आणि इथे अख्खा मसूर खूप फेमस आहे. तर त्याची टेस्ट करण्यासाठी आलो आहे आणि पूर्ण हॉटेलच आपण बुक करून टाकलं इथे. हे टेस्ट कशी आहे सांगा जरा. एक नंबर टेस्ट आहे, एक नंबर टेस्ट छान आहे. तर आपली सगळी मंडळी जेवत आहेत. टेस्ट कशी तुम्ही चाकलीत काय? मस्त एकदम. हे त्याच्यासाठीच फेमस आहे. आणि सगळे धन्यवाद विश्वनाथ भाऊंचे, खूप खूप धन्यवाद. डबल का? हां हां, रात्री जेवू नका. वहिनींना सांगा की आज जेवून येणार आहे. तिला माहिती जेवण येणार. जी लोक लवकर बसलेत त्यांना नाही दिलं, जी मागून बसलेत त्यांना दिलं. खुशी तो देखो. आम्ही आधीपासून पण आम्हाला वाट बघतो आम्ही यायची. आला 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 आला. तर आता जेवणाचा आनंद घेऊया, फोटोज काढूया. खूप जबरदस्त फिलिंग आहे आणि असं सुगंध येतो आहे ना. तर मंडळी सुंदर असं जेवण झालेलं आहे. तर आता सगळीजणं जेवलेत आणि इथे आहे ना आपला एक सबस्क्रायबर आहे स्नेहल कांबळे, तर त्याने नवीन गाडी घेतली तर त्याच्या निमित्त पेढे वाटप होतं इकडे स्नेहलच्या गाडीनिमित्त. आणि हे जे हॉटेल आहे घरंदाज मिजाज, तर इथलं जे मेन अट्रॅक्शन आहे ते आहे बाई वाड्यावर या निलू फुले क्या बात. आणि काय हुबेहूब मूर्ती बनवलेली आहे. तर इथे आलात ना सगळेजण फोटो नक्की काढतात नीलू भाऊंबरोबर. तो हमारे राइड की कहानी में थोड़ा सा ट्विस्ट है, बदल आहे. तर आता झाले आहे की इथे जे पळसदरीचं श्री स्वामी समर्थांचं मठ आहे तर तिथे आपले 1-2 जणं जाऊन आले तर तिथे गर्दी आहे. तर आम्ही विचार करतो आहे पंचायतान करूया इंद्रूट आणि ते बघून निघून जाऊया, कारण काही जणांसाठी नवीन आहे ते. चला निघूया. तर हे आपली मंडळी इथून निघतात, कारण यांना इथलं तू का हा देव एवढी घाई आहे तुला? स्नेहल अरे किती प्रेम आहे, काय करतोय? तर ही सगळी आपली मंडळी ना इथूनच आपल्याला सी ऑफ करतात. भेटूया नेक्स्ट टाइम आमच्या साईडला ठेवूया, म्हणजे तुम्हाला लवकर जाता नाही. आम्ही तुम्हाला फिरवत राहू.
तर फायनली मंडळी संध्याकाळचे आता 6 वाजलेत आणि आता आपण उभे आहोत पंचायतन मंदिर खोपोली खालापूर या रोडला आहे. आलात तर नक्की ते व्हिजिट करा. सुंदर असं 5 देवतांचे मंदिर आहे. तर इथेच दर्शन करून झाल्यानंतर आजचा जो आमचा मान्सून राईडचा पहिला जो प्रवास होता तो इथेच आता संपवतो आहे. तर थोडक्यात प्रत्येकाचे आपण मतं जाणून घेऊया की कसं काय वाटलं. कारण कोंढाणे लेणी बघायला आपण पहिल्यांदा आलो होतो. मस्त असा ट्रेकसुद्धा झाला आहे, शारीरिक दमछाकसुद्धा झालेली आहे. तर सगळे मस्त एक्झॉस्ट झालेत. तर सुरुवात करूया आणि विचारूया आपले जे नवीन रायडर्स आलेले आहेत ना त्यांच्यापासून सुरुवात करूया. इथे आहेत मिसेस सूर्यवंशी. आजची राईड खूप छान होती आणि फर्स्ट टाईम असा आहे माझा की मला म्हणजे मी नेहमी रायडर्स बघितले पण फर्स्ट टाईम रायडरसोबत रायडिंग केलेली आहे आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप बेस्ट आहे. खूप छान होती. मग त्यांना थँक्यू बोलाल का नाही? जरा एक फ्रेममध्ये थँक्यू बोला. आणि स्पेशली ह्यांना थँक्यू कारण की ह्यांनी तुमच्या व्हिडिओज मला दाखवून इथपर्यंत आणलेला आहे. क्या बात. धन्यवाद. नाही हां मजा आली. खूप एक्सपेक्ट नाही केलं एवढं हे होणार, बट खूप मजा आली. सगळे नवीन फ्रेंड्स बनले माझे आणि नितीन सरांसोबत खूप एकदम एन्जॉय केलं मी. आजचा दिवस मी कधी विसरणार नाही आणि नेक्स्ट पण कुठली पण राईड असेल तर मी डेफिनेटली माझ्या पप्पांसोबत येणार. थँक्यू. तर इथे मिस जय आलेले आहेत. हाय, माझं तर फर्स्ट टाईम होतं आणि मी खरंच सांगू मी म्हणजे मला माहिती नव्हतं कसं होईल काय होईल, बट सगळ्यांना थँक्यू. म्हणजे खूप म्हणजे मला इन्व्हॉल्व करून घेतलं आणि मी खूप एन्जॉय केला आणि थँक्यू ह्यांना. परत नाही फ्रेममध्ये ना आले ते. थँक्यू ह्यांना की ह्यांनी मला म्हणजे एवढं हे करून सपोर्ट करतायत अजून. म्हणजे डोळ्यात पाणी आले. जाऊ दे अरे हे देखो मध्ये अरे देखो. चला थांब. नवीन गर्ल्स या ना तुम्ही मागे. काय या लाजू नका. हां तुमचं नाव सांगा. घनश्री लटके. पुढे. छान वाटलं. सगळे सोबत असल्या त्याच्यामुळे चांगलंच वाटलंय. बस. हो तुम्ही या जरा बाजूला. आज इकडे येण्याचं महत्त्वाचं कारण हाच की वन डेमध्ये आपल्याला ट्रेकिंग पण भेटली, राईड पण भेटली आणि देवदर्शन पण झालेलं आहे. सर्वात बेस्ट होतं आणि सर्वात जास्त उत्कृष्ट जेवणसुद्धा भेटलं अशा गोष्टीमध्ये. आणि खूप चांगली टीम आहे, पूर्णच्या पूर्ण फॅमिली. मी भरपूर पहिल्यापासून फॉलो करतो आहे पण आता यायचा टाईम भेटला मला याच्यामध्ये. खूप छान टीम आहे. धन्यवाद. नाही इथे आणखी एक आपले आहेत नवीन रायडर. माझं नाव संतोष लाड आहे. सोलो रायडर भांडू. मेमरी झाली पाहिजे. मनी इज नो मॅटर, मेमरी इज बेटर. ओके व्हेरी गुड. माझी फर्स्ट राईड होती आणि एकदम छान एक्सपिरियन्स भेटला मला. आणि छान जे पण कंपनी होती एकदम छान होती आणि एकदम अनफॉर्गेटेबल मेमरीज तयार झाल्या. थँक्यू. तुमचे रायडर कुठे आहेत? भारी वाटलं खूप. पहिल्यांदा राईड केली ACRC सोबत, बट असं फील झालं नाही की हे कोणी अनोळखी आहेत. सगळे आपलेसेच वाटले पहिल्या राईडला सुद्धा. आणि 1.5 वर्ष झालं कदाचित आपण सोबत बोलतो आहे, सोबत राईड. सो आज फायनली तो दिवस आला आणि आपण सोबत राईड गेली. राईडसोबत आपलं ट्रेकिंगसुद्धा झालं आहे आणि नेहमी जे माझं असतं देवदर्शनाचं ते सुद्धा आज या राईडमध्ये कंप्लीट झालेलं आहे. चला देव पावला म्हणजे तुला. आणखी नवीन चेहरे पहिल्यांदा घेतोय कारण वेळ कमी आहे. हो दत्तात्रय गोडे. रायडिंग एक्सपिरियन्स खूपच छान होता. नेक्स्ट टाईम मिसेस बरोबर नक्की येईल. क्या बात आहे. नमस्कार. अमित मोरे मांडूपूर्ण. माझी फर्स्ट राईड होती ग्रुप राईडमध्ये. जनरली माझं असं ट्रॅव्हलिंग होतं पण ग्रुप राईडमध्ये खरंच मजा आली आता. आणि सरांचे मी व्हिडिओ स्टार्ट डे 1 पासून सगळे बघत आलो आहे. म्हणजे त्यांनी स्टार्टिंगचे जे स्कूटीवरनं स्टार्ट केले होते आणि कसं त्यांचा एक्सपिरियन्स होता सगळं ते बघायला भरपूर एन्जॉय होतं त्यासाठी. आणि विथ फॅमिली बघतो आम्ही. धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. तर इथे आमचे बंधू. तर माझं नाव प्रथमेश होबले. आत्तापर्यंतची माझी सगळ्यात मोठी ग्रुप राईड होती. ऑलमोस्ट 45 रायडर्स आणि 60 म्हणजे 15 पिलियन मिळून टोटल 60 टोटल मोठी फॅमिली होती आज. तर आजची राईड एकदम जबरदस्त झाली आणि वेल ऑर्गनाईज होती आणि खूप छान वाटलं. फर्स्ट एवढी मोठी ग्रुप राईड एकदम मस्त एक्सपिरियन्स होता आणि खूप मस्त वाटलं. Myself Priyanka. This is an amazing experience and this is my first monsoon ride. I enjoy this ride. शाळेत कसे ते विचारतात माय नेम इज आय स्टे हिअर 10 years old. माझं नाव मंगेश बेटकर. मी मालाडवरून जॉईन केलेलं आहे आणि माझी फर्स्ट राईड होती. छान वाटलं एवढी मोठी फॅमिली पाहून आणि थँक्यू नितीन तुला. धन्यवाद. सगळ्यांनी चांगलं कॉपरेशन केलं. छान वाटलं. आपला छोटू
छोटूला फेमस करायचं आपल्याला. जोरात बोल, एकदम कणखणीत आवाज. मला चांगलं वाटतं गाडीसोबत राईड करायला आणि मजा आली ट्रॅकिंग वगैरे करायला. दुकानात आणि अजून मजा आली खायला. बरेच दिवसांनी ट्रेक केला आणि खूप मस्त होतं. पहिल्यांदाच बघितलं लेणी ती आणि एकदम मस्त. डॅडीन बाई, मी कधी ट्रॅक वगैरे केली नाही, कधी केला नाही, पण ह्या वेळेला मला मजा वाटली. मी ट्रॅक केला तेवढं मी चढले. मेन खरी गोष्ट म्हणजे सांगायचं तर मी एवढी चढू शकत नव्हती, पण मी गेले आणि तेवढंच खाली उतरण्यासाठी मदत पण केली मला ह्या माझ्या नवऱ्याने. क्या बात आहे. हो मोरे साहेब, नाही तुम्ही नाही, तुम्ही काहीतरी बोलतलो. खूप मजा आयली. जेवण एक नंबर होता. परत परत येऊचा वाटता. मोरे म्हाका घेऊन येतले आणि राईडची पण मजा आयली. आम्ही वर येऊक नाही, पण मी येऊन गेले याच्या आधी कोंडिवडे गेल्या जन्मी नाही, बिफोर मॅरेज कोंडिवडे 1 डे ट्रेक केलाय आम्ही आणि मस्त होता तो अनुभव. पण आता चढा कंट्रोल येलो म्हणून नाही येऊ. आता लवकरात लवकर लडाखला न्या. काय आणि लाडू एकट्यानेच खाल्ले आणि आमच्यासाठी लाडू आणण्याने यांनीच खाल्ले. नाही, नेक्स्ट टाइम नक्की देणार. भंडारदरा ऍक्च्युली क्वांटिटी त्याची कमी होती ना, आणि त्यांनीच चाकून खाल्ले. सुमुख गोगटे, आज माझी पहिलीच राईड होती. हो, आणि तुमचा आशीर्वाद असू द्या बाबा आमच्यावर. ग्रुपमध्ये जॉईन झालो भरपूर जग आणि आज फिरायचंय पहिलीच राईड आपल्याला. होती. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. सगळे फ्रेंडली आहेत, असं- सगळे जे असंच. रायडर्स आहेत ते, आणि ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स होता. थँक्यू. नाही नाही, छान छान, एकदम 60 जण होते. ही नितीन बरोबरची मस्त माझी वाटलं. 4थी राईड आहे आणि खूप मजा आली. नितीन बरोबर नेहमीच मजा येते. लडाख राईड मिस केली, पण या राईडला मी एक्सायटेड होतो आणि आज पूर्ण दिवसभर ट्रेकिंग करून पण खूप मजा आली. खूप मोठा ग्रुप होता. आय गेस फर्स्ट टाइम आम्ही एवढे जास्त गाडी आहे ना आपल्याला इथे लावायची नंबर्समध्ये आलेलो आहोत. हे बघ, त्यामुळे खूप मजा आली. एन्जॉय केली. तर मंडळी, असा काहीसा एक्सपिरियन्स होता आजच्या आपल्या 2026च्या पहिल्या मान्सून राईडचा, जी होती मुंबई ते कोंढाणे लेणी. आणि त्याच्यामध्ये 44 रायडर्स आणि काही रायडर्स गेले त्यांच्या कामानिमित्त, प्लस 13 ते 14 पिलियन्स, म्हणजे टोटल एक 58चा काउंट होता. 60 म्हणायला हरकत नाही. तर खूप छान वाटलं. आणि दुसरं म्हणजे जाता जाता जी कर्जतची आपली 2-3 मंडळी होती ज्यांनी मला इंस्टाग्रामला मेसेज करून ठेवलेला, दादा तू आलास की आम्हाला मेसेज कर, भेटायचं आहे. तर त्यांना मी या व्हिडिओमार्फत क्षमा मागेन की तुम्हाला भेटता आलं नाही, तर परत कधी आलो तर तुम्हाला नक्की भेटण्याचा प्रयत्न करेन. तर आपल्या इथे लांबचे रायडरसुद्धा आहेत जे विरारवरून आलेले आहेत, तर ते आता निघत आहेत. पण आम्ही काय त्यांना सोडत नसतो. त्यांना शोधण्यामागे आमचे 2-2, 3-3 तास वाया जातात. आता त्यांचा टाईम काढू आम्ही. चालेल, तर चला आता ग्रुप फोटोज वगैरे घेऊ आणि एकंदरीत ही संपूर्ण राईड जर्नी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर पुढच्या वेळेस जसंच तुम्हाला कळेल तर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीसोबत नक्की जॉईन व्हा. तर चला, घेतो तुमचा फायनली राम राम.